वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झालेली असून या संदर्भामध्ये हा समारोह साजरा करण्याकरता देशभरामध्ये शासन स्तरावरती प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे ही 6 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। याच आयोजनाचा एक भाग म्हणून मालाड या ठिकाणी ही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी वंदे मातरमला काही लोक विरोध करतात, वंदे मातरमवर कोणीतरी बंदी घालावी अशा मागण्या करतात। अशा लोकांच्या जवळ जेणेकरून त्यांना आम्ही विनंती केली की आपण सुद्धा या वंदे मातरमाच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। आपल्या जवळ कार्यक्रम आहे, आपल्याला सुविधा होईल, आपल्याला ट्रॅफिक मध्ये आपण अडकणार नाही, त्यामुळे आपल्या जवळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पण खेदाची गोष्ट ही आहे की असे काही लोक जे वंदे मातरमला विरोध करतात ते या कार्यक्रमामध्ये वंदे मातरमचं गायन करण्याकरता उपस्थित राहिले नाहीत, त्याचा आम्ही निषेध करतो आणि या कार्यक्रमाच्या द्वारे आम्ही हा संदेश देऊ इच्छितो कि अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। सातत्याने आरोप लावला जातो, मात्र या विधानसभामध्ये आमदाराचं 2 ठिकाणी यादीमध्ये नाव आलं। राहुल गांधी जे आहेत ते रोज फेक नरेटिव्ह पसरवतात, खोटा बोलतात। त्यांचाच पक्षाचा आमदार मालाड विधानसभा क्षेत्राचा, याची चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत आणि त्यामुळे याच्यावरती राहुल गांधींनी स्पष्टीकरण द्यावं। हा वोट जिहाद आहे का, याच्यावरती राहुल गांधींनी स्पष्टीकरण द्यावं असं माझं राहुल गांधीला आव्हान आहे। मैं यहाँ पे हारा कितने वोट से 6000 प्लस और दोपहर मतदाता मलाड में कितने हैं तो 17000। अभी असलम शेख जी आप बार बार आपकी पार्टी कह रही है दोपहर मतदाताओं के कारण वो हारी है, तो मेरा प्रश्न आपको है आपकी जीत हम जीत कैसे माने जब 17000 दोपहर मतदाता होते तो आपने भी घपला करके जीत हासिल की है।